कालपासून जे व्हॉट्सअपवर व्हायरल होतंय की बिर्याणीनंतर कलिंगड खाल्यामुळे झालंय ते तर वाटत नाही मला. फक्त कलिंगड जर कापून खूप वेळ ठेवले तुम्ही, त्याच्यामुळे जर कलिंगड खराब झाला असेल तर त्या गोष्टीमुळे होऊ शकतं. आपण कलिंगड विकत घेताना जर त्याला कुठे होल असेल, सुईच्या आकाराचा होल पडला असेल किंवा कट केलेलं असेल तर घेऊ नये. कलिंगड कट केल्यानंतर जर ते खूप लाल दिसतंय पण त्याची टेस्ट गोड लागत नाहीये, त्याचा अर्थ की तो आर्टिफिशियली केलेला कलर आहे. असे कलिंगड खाऊ नये. नंतर कलिंगड कापल्यानंतर 6 तासामध्ये खावं, ते फ्रीजर करून ठेवू नये आताच्या वेळी. कालपासून जे व्हॉट्सअपवर व्हायरल होतंय की बिर्याणीनंतर कलिंगड खाल्यामुळे झालंय ते तर वाटत नाही मला. फक्त कलिंगड जर कापून खूप वेळ ठेवले तुम्ही, त्याच्यामुळे जर कलिंगड खराब झाला असेल तर त्या गोष्टीमुळे होऊ शकतं. आपण कलिंगड विकत घेताना जर त्याला कुठे होल असेल, सुईच्या आकाराचा होल पडला असेल किंवा कट केलेलं असेल तर घेऊ नये. कलिंगड कट केल्यानंतर जर ते खूप लाल दिसतंय पण त्याची टेस्ट गोड लागत नाहीये, त्याचा अर्थ की तो आर्टिफिशियली केलेला कलर आहे. असे कलिंगड खाऊ नये. नंतर कलिंगड कापल्यानंतर 6 तासामध्ये खावं, ते फ्रीजर करून ठेवू नये आताच्या वेळी.